हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता धर्माधिकारी. करिअर मंत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या प्रत्येक जण धावपळीचं जीवन जगतोय. वर्तमान काळात जगताना प्रत्येकाला भविष्याची काळजी आहे. असंच भविष्यातील आर्थिक काळजी मिटवणारं आजचं आपलं करिअर. इन्शुरन्स हे फायनान्स क्षेत्रातलं आणखी एक वेगळं करिअर. यामध्ये काही काळापूर्वी फक्त विमा एजंट्स कार्यरत होते, पण आता त्याचबरोबर यामध्ये नोकरी, व्यवसाय असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या सगळ्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट. हंसने गाने के लिए है पल दो पल, जिंदगी हंसने गाने के लिए है पल दो पल. इसे बरोबर, हसत खेळत आयुष्य घालवायला सगळ्यांनाच आवडतं. कोणालाच टेन्शन, फ्रस्ट्रेशन, ताण काहीच नकोय. आता हे तर प्रत्येकाच्या परिस्थितीवर आणि कामावर अवलंबून आहे. पण तुम्ही किमान आपलं आयुष्य तरी सिक्युअर करू शकता. आपल्याला काही होऊ नये असं प्रत्येकालाच वाटतं, पण दूरदृष्टी ठेवून घेतलेले काही निर्णय नक्कीच चांगले. इन्शुरन्स हे फील्ड जसं वाढतंय तसंच यात करिअरच्या अनेक संधीही निर्माण होत आहेत. इन्शुरन्स एजंट हे आपल्या सगळ्यांनाच माहिती असलेलं काम. याकडे आजवर जोडधंदा म्हणून पाहिलं जायचं, पण आता याकडे पाहण्याचं स्वरूप बदलत चाललंय. यातून मिळणारं उत्पन्न पाहता पूर्णवेळ इन्शुरन्स एजंट होताना अनेक जण दिसत आहेत. इन्शुरन्स एजंट हे विमा क्षेत्रातले आधारस्तंभ. विमाच्या योजना कितीही आकर्षक असल्या तरी ते आकर्षकरित्या दुसऱ्याला समजावून सांगणं अधिक महत्त्वाचं असतं. एखाद्या व्यक्तीची किंवा कंपनीची गरज बघून त्याला योग्य पॉलिसी देणं हे विमा एजंटचं काम. तर विम्याचा क्लेम मंजूर करणं, विमा योजनांच्या फायद्यांची माहिती विमा एजंटच देतात. या क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि चिकाटी असणं गरजेचं. इन्शुरन्स एजंट होण्यासाठी 100 तासांचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतलं जातं. परीक्षा घेतल्यानंतर 3 वर्षांसाठी एजंट म्हणून मान्यता मिळते, पण यासाठी 12वी पास असणं आवश्यक आहे. फक्त एवढंच नाही तर तुम्ही विमा सर्वेक्षक म्हणजेच इन्शुरन्स सर्वेअर म्हणूनही काम करू शकता. हे अधिकारी विमा धारकांनी केलेल्या क्लेम्सची तपासणी करतात. हे काम मेहनतीचं आणि वेळेअवेळी कोणत्याही ठिकाणी जाऊन करावं लागतं. इन्शुरन्स सर्वेअर हे विमा कंपनीचे कर्मचारी नसून हे स्वतंत्र व्यावसायिक असतात. याचं लायसन्स मिळवण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इन्शुरन्स सर्वेअर अँड ॲडजस्टर्स यांची असोसिएटशिप परीक्षा द्यावी लागते. याच क्षेत्रात डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच विकास अधिकारी म्हणूनही काम करता येतं. हे अधिकारी इन्शुरन्स एजंटची नेमणूक करणं, त्यांना प्रशिक्षण देणं, मार्गदर्शन करणं हे काम करतात. या पदासाठी तुम्ही ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. शिवाय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, अंडर रायटर्स किंवा ऑपरेशन्स मध्येही तुम्ही काम करू शकता. तेव्हा इन्शुरन्स सेक्टर म्हणजे फक्त विमा एजंट असा गैरसमज असेल तर तो आधी दूर करा आणि या क्षेत्रात उतरायला सज्ज व्हा. अर्पिता विद्वंस, स्टार माझा. इन्शुरन्स या क्षेत्रात अनेक वर्ष काम करत असलेले राजेश सातोसकर हे आपल्याला याबद्दल अधिक माहिती सांगणार आहेत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा स्टार माझा. करिअर मंत्रामध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इन्शुरन्स हे क्षेत्र असं आहे जिथे तुम्हाला गुंतवणूकदारांचा भविष्य काळ हा आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करायचा आहे आणि त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे हे आपल्याला सांगतात राजेश सातोसकर. करिअर मंत्रामध्ये आज आपण पाहणार आहोत करिअर इन इन्शुरन्स. इन्शुरन्स मधला एक मेजर पार्ट लाईफ इन्शुरन्स, यामधलं करिअर नेमकं कसं असतं याविषयीच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत राजेश सातोसकर. नमस्कार सर, करिअर मंत्रामध्ये आपलं स्वागत. नमस्कार सर, मला सांगा की लाईफ इन्शुरन्स किंवा इन्शुरन्समध्ये जनरली जर का करिअर करायचं असेल मुलांना तर त्यांचं एक टेंडन्सी झाली आहे, हा काय एजंटगिरीचा जॉब, काय करायचं, यात कसं होणार करिअर, तर नेमकं हे फील्ड आहे कसं? लाईफ इन्शुरन्स एजंट म्हणून म्हणजे विमा अभिकर्ता, एक तुम्हाला धैर्य, श्रद्धा आणि सबुरी 3 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. एक वेळ होती की इन्शुरन्स प्रोफेशन, लाईफ इन्शुरन्स एजंट होणं हे थोडंसं कमी दर्जाचं समजलं जायचं, पण आता तसे दिवस नाही आहेत.
विशेषतः लाईफ इन्शुरन्स प्रोफेशनमध्ये अत्यंत सुशिक्षित आणि उच्च चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, फायनान्समधले एक्सपर्ट्स हे आता लाईफ इन्शुरन्स बिझनेस करतायत. त्यामुळे प्रत्येकाला इथे खूप संधी आहे. कारण आपलं जे पॉप्युलेशन आहे आपल्या देशाचं त्यातलं अजूनही काहीच लाईफ इन्शुरन्स लोकांनी घेतलेला नाही आणि ज्यांनी घेतला आहे त्यांनी तो योग्य घेतलेला नाही आहे, ॲडिक्वेट घेतलेला नाही आहे. त्यामुळे इथे खूपच संधी आहे आणि अजून ही फक्त सुरुवात आहे. त्यामुळे जर कोणाला ह्या प्रोफेशनमध्ये LIC एजंट म्हणून आयुष्य घडवायचं असेल तर खूपच संधी अवेलेबल आहेत. म्हणजे करेल तेवढं काम कमी आणि अमर्याद संधी, अमर्याद पैसे, अमर्याद समाधान मिळू शकतं. पण नेमकी सुरुवात सर कशी करावी? जर का LIC एजंट एखादा किंवा LIC या इन्शुरन्स या फील्डमध्ये जर का कुणाला यायचं असेल तर नेमकी सुरुवात कशी करावी? एकंदरीत शिक्षण कशा प्रकारचं लागतं याला? शक्यतो बॅकग्राऊंड कॉमर्सचा असलेला योग्य आहे, परंतु मी स्वतः कॉमर्स बॅकग्राऊंडचा नाही आहे. इथे येण्यामध्ये तुम्हाला कष्टाबरोबरच अभ्यास जो करणं आहे, म्हणजे आपण आधी मनाची तयारी झाली पाहिजे की मी दुसरं काहीही न करता दुसरा व्यवसाय किंवा लाईफ इन्शुरन्स एजंट म्हणून पार्ट टाइम साईड बिझनेस म्हणून ह्या प्रोफेशनकडे जर बघितलं तर यश मिळणार नाही, योग्य ते यश मिळणार नाही. हे एक अत्यंत महत्त्वाचं असं करिअर करण्याची संधी आहे. इन्शुरन्स एजंट होणं हे आवडीने त्यांनी स्वतः सिलेक्ट केलं पाहिजे. त्यासाठी जे काही मार्गदर्शन त्याला लागणार आहे, जे काही ट्रेनिंग लागणार आहे, कारण इन्शुरन्स एजंट असा इमिजिएटली सक्सेसफुल होत नाही, तो हळूहळू घडत जातो आणि ते घडवण्यासाठी खूप लोकांचं मार्गदर्शन, स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. जर मी लाईफ इन्शुरन्स एजंट, आता मी LIC एजंट आहे, त्याच्या व्यतिरिक्त मी काहीही करत नाही, मी कुठल्याही गोष्टीवर फोकस करत नाही, मी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतो, सर्व गोष्टी मला माहिती आहेत. मी म्युच्युअल फंडचा अभ्यास करतो, मला म्युच्युअल फंडातलाही तज्ज्ञ तुम्ही म्हणू शकता. मला स्टॉक मार्केट माहिती आहे, परंतु तो माझा व्यवसाय नाही. माझा फोकस आहे, मी लाईफ इन्शुरन्स एजंट आहे. मी कार इन्शुरन्स एक्सपर्टही नाही आहे, मी फायर इन्शुरन्स एक्सपर्ट नाही आहे. कारण माझं काम आहे की लोकांना प्रोटेक्शन देणं, की घरातली जी कमावती व्यक्ती आहे, जिच्या उत्पन्नावरती संपूर्ण घर चाललं जातं, त्या व्यक्तीच्या ॲब्सेन्समध्ये ती व्यक्ती जे दुर्दैवानी नसेल किंवा जर डिसेबल झाली तर आर्थिक कुचंबणा जी मी स्वतः अनुभवलेली आहे. प्रत्येक व्यक्ती इन्शुरेबल आहे जिच्यावर कोणीतरी अवलंबून आहे. त्यामुळे लाईफ इन्शुरन्स हा असा एक विषय आहे की तो स्वतः समजून त्या LIC एजंटनी हे प्रोफेशन निवडलं पाहिजे. आणि मग इथे स्काय इज द लिमिट जे म्हटलं जातं की आभाळा एवढ्या संधी आहेत, खरोखरच संधी आहेत. सर, या फील्डमध्ये नोकरी किंवा व्यवसाय यामध्ये आपण नेमकं काय चूज करू शकतो किंवा कशाला जास्त प्राधान्य आहे? लाईफ इन्शुरन्स फील्डमध्ये एजंट म्हणून जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्ही स्वतंत्र असता. नोकरी ही नोकरी आहे आणि तुम्ही जेव्हा इन्शुरन्स एजंट म्हणून असता तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य खूप असतं. इथे तुम्ही स्वतःसाठी काम करता. इथे जे काही बेनिफिट्स, जे काही कमिशन, जे काही अर्निंग्स, जे तुम्हाला फायनान्शियल गेन्स मिळवायचे ते स्वतःला मिळतात. नोकरीमध्ये तुम्हाला लिमिटेशन्स आहेत. नोकरी ही तुम्ही दुसऱ्यासाठी करता. इन्शुरन्स प्रोफेशनमध्ये लाईफ इन्शुरन्स विक्री या व्यतिरिक्त बॅक ऑफिस सपोर्ट जो आमच्या कंपनीकडे प्रत्येक इन्शुरन्स कंपनी देते, त्यामध्ये मेडिकल अंडररायटर्स आहेत, फायनान्शियल अंडररायटर्स आहेत, जे स्वतः पॉलिसी बनवतात, पॉलिसी डिझाईन करतात आणि आम्ही मग जाऊन त्या पॉलिसी मार्केटमध्ये लोकांना विकतो. तर ते एक फार मोठं इम्पॉर्टंट असं आहे विच इज कॉल्ड ॲज अ ॲक्च्युरियल सायन्स. आणि त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्यांची खूपच कमतरता आज आहे. इन्शुरन्स फील्डमध्ये ह्या योग्य व्यक्तींना खूप स्कोप आहे आणि पण ती नोकरी आहे. अर्थात काही कन्सल्टंट म्हणूनही काम करू शकता, परंतु उत्पन्नावरती अत्यंत मर्यादा आहेत. विशेषतः लाईफ इन्शुरन्स एजन्सीमध्ये तुम्हाला देयर इज अनलिमिटेड इन्कम. जेवढं कष्ट कराल, जेवढे काम कराल, जेवढं यश मिळेल. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जर कोणाला या प्रोफेशनमध्ये यायचं असेल तर स्थैर्यता, आर्थिक स्थैर्यता जी आपण म्हणतो, रिन्युअल कमिशन जे आहे, म्हणजे तुम्ही जे एकदा पॉलिसी विकलीत आणि समजा एक 10 वर्षाची, 15 वर्षाची, 20 वर्षाची, तर
ती व्यक्ती जर ते इन्शुरन्स प्रीमियम भरत असेल, ती जर व्यक्ती ते पॉलिसी जर चालू असेल, तर तुम्हाला त्यातलं जे काही उत्पन्न आहे ते पर्सेंटेज ती पॉलिसी संपेपर्यंत प्रीमियम भरेपर्यंत मिळतात. पण सर एखाद्याला जर का इथे व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तर नेमकी सुरुवात कशी करावी, म्हणजे कशा प्रकारचं मार्गदर्शन द्याल? मार्गदर्शन म्हणजे इन्शुरन्स प्रोफेशन घेताना आधी स्वतःचा आत्मविश्वास की मी हे करू शकतो की नाही, कारण तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना भेटायचं आहे. कारण हा लाईफ इन्शुरन्स आहे, त्यामुळे हा अप्रिय विषय आहे. खरं तर हा डेथ इन्शुरन्स आहे, पण याला लाईफ इन्शुरन्स म्हटलं जातं. जन्म आणि मृत्यू दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या अटळ आहेत, पण जन्म झाल्यानंतर आनंद होतो लोकांना, आणि मृत्यू हा विषय थोडासा अप्रिय आहे, पण टाळता येण्यासारखा नाही आहे. आणि मृत्यू कधी होईल, का होईल सांगू शकत नाही. पण जर तुमच्यावर जे अवलंबून लोक आहेत, आज मला स्वतःला एवढा कॉन्फिडन्स आहे की जे अवलंबून लोक असतात, ज्यांच्या घरामधला कर्ता व्यक्ती, कमावती व्यक्ती, ज्याच्या उत्पन्नावर त्यांचं संपूर्ण घर अवलंबून आहे, अशी व्यक्ती जेव्हा ह्या जगात नसते, दुर्दैवाने नसते, तेव्हा त्या फॅमिलीचे आर्थिक कुचंबणा जी होते ती मी डोळ्यांनी बघतो, मी त्या लोकांशी बोलतो, त्या लोकांच्या सहवासात असतो. त्याच्यामुळे लाईफ इन्शुरन्स प्रोफेशन हे फक्त व्यवसाय नसून थोडंसं सामाजिक कार्यसुद्धा आहे. कारण अटळ घटना अशी आहे मृत्यू, ती कधी येईल सांगता येत नाही. त्यामुळे आपल्यावरती आपण नुसतं प्रेम करतो एखाद्या व्यक्तीवर, पण नुसतं प्रेमाने पोट भरत नाही. लहान मुलांवर प्रेम असतं, बायकोवर प्रेम असतं, आई वडिलांवर प्रेम असतं, पण जर ते माझ्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत तर त्यांना फायनान्शियल सिक्युरिटी प्रोटेक्शन देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि हे मला क्लायंटला समजावं लागतं, आणि मग त्याला योग्य ते मार्गदर्शन देऊन त्याला इन्शुरन्स पॉलिसी द्यावी लागते. खूप धावपळ असते, भरपूर फिरावं लागतं. नेमकं मग इथे येणाऱ्या मुलांना तुम्ही काय सांगाल? हे क्षेत्र तुमच्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे? हे क्षेत्र अत्यंत योग्य आहे आणि दुर्लक्षित आहे, कारण इथे इमिजिएटली रिटर्न्स तुम्हाला मिळत नाहीत. इन्स्टंट इथे काही चावी नाही आहे. इथे कुठला कान मंत्र मी असा देऊ शकत नाही की तुम्ही ताबडतोब लाखोपती करोडपती व्हाल, परंतु इथे आर्थिक स्थैर्यता आहे, इथे अमर्याद स्कोप आहे, आणि दुसरी गोष्ट खूप मोठं चॅलेंजिंग जॉब आहे आणि समाधान देणारा जॉब आहे. काहीतरी अचिव्हमेंटचा आनंद आहे. नवीन ह्या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना मी एकच सांगू शकतो की 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या जर लाईफ इन्शुरन्स एजंट म्हणून जर यशस्वी कारकीर्द करायची असेल तर. एक म्हणजे तोंडात साखर, पायात चक्र भिंगरी आणि डोक्यावर बर्फ. 3 गोष्टी जर तुम्ही समन्वय साधलात तर लाईफ इन्शुरन्स प्रोफेशन सारखं दुसरं प्रोफेशनच नाही. ह्याच जन्मात नाही तर पुढच्या अनेक जन्मात मी फक्त LIC एजंट होणं पसंत करीन, कारण जे स्वातंत्र्य आहे, मीच माझा बॉस आहे, मी एक एंटरप्रेनर आहे, मी एक उद्योजक आहे, मीच ठरवणार की मी किती उत्पन्न केलं पाहिजे, मी किती यशस्वी झालं पाहिजे, सर्वस्वी माझ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आहे. मग सर ह्या फील्डला आता भारतात आणि परदेशात साधारण काय स्कोप आहे? भारतामध्ये जी आपली लोकसंख्या आहे, जे आपलं अर्निंग पॉप्युलेशन आहे, त्याच्या अत्यंत म्हणजे ते पर्सेंटेज सांगणं योग्य नाही की खूपच स्कोप आहे. कारण अजूनही अर्निंग पॉप्युलेशन मधले लोकांनी इन्शुरन्सच केलेला नाही, आणि केला असेल तर तो ॲडिक्वेट केलेला नाही आहे, पुरेसा केलेला नाही आहे. तर इन्शुरन्स या शब्दाची व्याख्या त्यांना माहिती आहे, परंतु योग्य इन्शुरन्स याची व्याख्या माहीत नाही. आणि मोस्टली आम्हाला हेच काम करावं लागतं की योग्य इन्शुरन्स म्हणजे काय, किती इन्शुरन्स पुरेसा तुमचा असला पाहिजे, ह्याचं जे शास्त्र आहे ते त्याचा अभ्यास मला स्वतःला करावा लागतो. त्यांच्या कुटुंबाकडे बघून, त्यांच्याकडे बघून, त्यांच्या उत्पन्नाकडे, त्यांच्या बिझनेसकडे, त्यांची स्वप्न, त्यांचे गोल्स, त्यांच्या लायबिलिटीज, त्यांचे टेन्शन, त्यांचं प्रेशर, सगळ्या गोष्टीचा विचार करून मग योग्य ती पॉलिसी मला त्यांना द्यावी लागते. त्यामुळे इथे खूप स्कोप आहे. सर लाईफ इन्शुरन्स या करिअर व्यतिरिक्त याशिवाय तुम्हाला या फील्डमध्ये अजून काय काय मिळालंय? उत्पन्नाशिवाय लाईफ इन्शुरन्स एजंट म्हणून जे काय मिळालं आहे ते असामान्य आहे. म्हणजे आज कुठल्याही व्यक्तींनी जर लाईफ इन्शुरन्स एजंट व्हायचं ठरवलं, एकतर त्याची सर्व स्वप्न तो स्वतः पुरी करू शकतो. महागड्या गाड्या वापरणं, कार्स वापरणं, महागडे कॉम्प्युटर्स वापरणं, स्वतः कोणाला तरी एम्प्लॉय करणं,
आपण कोणाला तरी नोकरी देणं, आपलं स्वतःचं एक ऑफिस असणं, स्वतःचं एक सुंदर आलिशान घर असणं, आर्थिक स्वातंत्र्य असणं, कुठलीही वस्तू जर आवडली तर ती घेण्याची तुमची आर्थिक पात्रता असली पाहिजे. हे सर्व LIC एजंट म्हणून जर तुम्ही यशस्वी झालात तर होऊ शकतं. आणि इथे फक्त उत्पन्न किंवा आर्थिक स्थैर्य ह्या व्यतिरिक्त तुम्हाला एक सन्मान, जे स्टेटस म्हणतो आपण, लोकांचं अप्रिसिएशन, हे कठीण काम आहे. आणि हे कठीण काम ही व्यक्ती सतत करते आहे. ह्यातून एक फक्त पैशाने काही सुख किंवा समाधान मिळत नाही, तर अशा प्रकारच्या मान सन्मानामुळे मिळतं आणि त्याच्यातूनच बिझनेस हा घडला जातो. मग सर, इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? इथे येणारे जे विद्यार्थी आहेत की स्वतःला लाईफ इन्शुरन्स एजंट म्हणून घेण्याचा तुम्हाला एक आत्मविश्वास असला पाहिजे. इन्शुरन्स कन्सल्टंट किंवा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट किंवा म्युच्युअल फंड तज्ज्ञ आणि लाईफ इन्शुरन्स एजंट असं न करता मी फक्त लाईफ इन्शुरन्स एजंट आहे, मी इथे तुम्हाला लाईफ इन्शुरन्स योग्यरित्या देण्यासाठी मी हे प्रोफेशन सिलेक्ट केलं आहे, ह्याचा आत्मविश्वास असला पाहिजे. प्रचंड संयम असला पाहिजे, कष्ट करायची तयारी पाहिजे, पण नुसते कष्ट नको. त्यासाठी प्रचंड बुद्धी तुम्हाला वापरली, आणि प्रत्येकाकडे बुद्धी हे वरदान आहेच, फक्त ते आपण वापरलं पाहिजे. आणि योग्य रीतीने तुम्ही या सगळ्याचा जर समन्वय साधला तर लाईफ इन्शुरन्स एजंटसारखं प्रोफेशनच नाही आहे, जे आर्थिक स्थैर्य आज नाही आयुष्यभरासाठी तुम्हाला देत. आणि हाच कानमंत्र मी माझ्या प्रत्येक नवीन तरुण माझ्या मागच्या पिढीला देऊ शकतो की जिथे स्कोप आहे, जिथे करण्यासाठी काहीतरी आहे, हे करून दाखवा. कार्य कठीण आहे, इसीलिए करणे योग्य आहे, म्हणूनच करण्यासाठी आहे. धन्यवाद सर, एवढी सविस्तर माहिती सांगितली त्याबद्दल. तर मित्रांनो, हे होते राजेश सातोसकर सर, ज्यांनी मोठ्या मेहनतीने आणि विशेषतः नियोजनबद्ध मेहनतीने या फील्डमध्ये त्या सक्सेसफुल झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा या फील्डमध्ये यायचं असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे नियोजन करूनच या फील्डमध्ये यायला हवं. कॅमेरा पर्सन रोहितसह नीता साळवी, स्टार माझा, मुंबई. करिअर मंत्रमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा स्टार माझा. इन्शुरन्स या क्षेत्रात करिअर करायचं ठरलं असेल तर मग आता अभ्यासाला लागा. आणि त्यासाठी हे काही इन्स्टिट्यूटचे पत्ते नोट डाऊन करून घ्या. द इन्स्टिट्यूट ऑफ इन्शुरन्स सर्वेयर्स अँड ॲडजस्टर्स, जनरल इन्शुरन्स बिल्डिंग, दुसरा मजला, 232, डॉक्टर DN रोड, फोर्ट, मुंबई 400001. दूरध्वनी 022-220-7629. द इन्स्टिट्यूट ऑफ इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट, प्लॉट नंबर 1149, रोड नंबर 57, जुबली हिल्स, हैदराबाद 500033. दूरध्वनी 040-2355-6470. इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, युनिव्हर्सल इन्शुरन्स बिल्डिंग, 6वा मजला, सर PM रोड, फोर्ट, मुंबई 400001. दूरध्वनी 022-2287-2923. कॉलेज ऑफ इन्शुरन्स, ग्रेशम इन्शुरन्स हाऊस, 4था मजला, सर PM रोड, फोर्ट, मुंबई 400001. दूरध्वनी 022-2266-0095 किंवा 2265-0760. इन्शुरन्स ट्रेनिंग सेंटर, 25 घोष स्ट्रीट, कलकत्ता 700007. द नॅशनल इन्शुरन्स अकादमी, बालेवाडी, बाणेर, पुणे. करिअर मंत्राचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला लिहून कळवू शकता. आमचा पत्ता आहे करिअर मंत्र, स्टार माझा, स्टार न्यूज सेंटर, ऑफ डॉक्टर E. मोझेस रोड, महालक्ष्मी, मुंबई 11. किंवा तुम्ही आम्हाला ईमेलही करू शकता. आमचा ईमेल ID आहे careermantra@starnews.co.in. करिअर मंत्रामध्ये आता इथेच थांबूया, पण तुम्ही पाहत राहा स्टार माझा.